सातारा जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसापासून थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला पाहायला मिळत आहे। यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचं जे मिनी काश्मीर म्हणून ओळख आहे महाबळेश्वरची, या महाबळेश्वरच्या परिसरातही थंडीची लाट पाहायला मिळत आहे। खरं तर साधारण 10 अंश सेल्सिअस इतकं टेम्परेचर जे आहे ते या ठिकाणी नोंद होत आहे। साताऱ्यातही हीच परिस्थिती आहे। त्यामुळे एकूणच या ठिकाणी थंडीची लाट जी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर महाबळेश्वर म्हटलं की थंडीच्या दरम्यान देखील पर्यटक हे महाबळेश्वरला आवर्जून पसंती देत असतात आणि आता सध्या जो आपण परिसर पाहतोय तो महाबळेश्वरचाच हा घाट परिसर आहे आणि या ठिकाणी पाहू शकता की हे सकाळचं दृश्य आहे आणि एकूणच मोठ्या प्रमाणात थंडीची लाट असल्यामुळे पर्यटकही सध्या या थंडीचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून महाबळेश्वरला भेट देत आहेत। कॅमेरामन अभिजित पिसेसह संतोष नारोडे, TV9 मराठी, महाबळेश्वर, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।